टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। त्या संदर्भात अनेक ठेवीदार आणि काही कर्जदार मला भेटले आणि या सगळ्यांनी मिळून मला एक निवेदन दिलेलं आहे। सगळ्यांनी सह्या केलेल्या आहेत या निवेदनावर आणि त्यांची मागणी जी आहे ती यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर आणि या संपूर्ण संचालक मंडळाविषयी प्रचंड प्रमाणात तक्रारी आहेत। या तक्रारी गेली 2 वर्ष माझ्याकडे येत आहेत। आज इथे मोठ्या संख्येने ठेवीदार मला भेटले। कित्येकांच्या ठेवी या खूप मोठ्या आकड्याच्या आहेत। संपूर्ण प्रकारे मालमत्ता त्यांनी विकून किंवा पेन्शनचे ग्रॅज्युएटीचे प्रॉव्हिडंट फंडाचे रक्कम त्यांनी सगळे एकत्र करून एकाच बँकेमध्ये ठेवली आणि आज त्यांना व्याजसुद्धा त्याच्यावरचं दिलं जात नाही। कर्जदारांचे विषय हे अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारे वेगवेगळ्या प्रकारच्या मोडस ऑफ ऑपरेटिंग वापरून त्यांनी खोट्या पद्धतीने कर्ज ही त्या व्यक्तीच्या नावावर ठेवलेली आहेत। काही ठिकाणी खोटे जामीनदार दाखवले आहेत, फ्रॉड्युलंट सिग्नेचर्स केलेले आहेत आणि या हस्ताक्षर तज्ज्ञांच्या माध्यमातून खोट्या सह्या आहेत ते सिद्ध झालेले आपल्याला। मागच्या काही दिवसामध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित भाई शहा यांना भेटलो। माझ्याबरोबर SD कुलकर्णी हे जे स्वतः एका प्रकारे ते कर्जदारांनी खरं तर त्यांच्या बंधूंनी कर्ज घेतलं होतं, तेही त्यांनी फेडलं होतं आणि तरीसुद्धा त्यांना खूप हॅरॅस केलं गेलं आणि त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आणली। त्याच्यामध्ये जामीन नसलेल्या व्यक्तीला जामीन दाखवून SD कुलकर्णीने त्याच्यामध्ये ओढलेलं आहे। जमिनी वेगवेगळ्या प्रकारे हडप करण्याचा हा कृती कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे आणि या सगळ्या अशा विविध प्रकारच्या केसेस जे हँडल करतायत ते वकील जाधव माझ्याबरोबर होते। आम्ही तिघांनीही त्यांना या सगळ्या बँकेच्या संदर्भात ज्या गोष्टी चालतात ते दाखवून गेलेले आहे। एका व्यक्तीच्या तर त्यांचं मी नाव सांगते, माने त्यांचं नाव, त्यांच्या नावावर 8 कोटी एवढं कर्ज दाखवलेलं आहे। गणेश पवार 8.55 कोटी खोट्या सह्या करून वेगवेगळ्या लोकांना कर्ज द्यायची, त्या कर्जाची रक्कम पुन्हा काढून घ्यायची किंवा काही ठिकाणी खोट्या पद्धतीने जामीनदार दाखवायचे। खोट्यामध्ये जवळजवळ 200 कोटीचा भ्रष्टाचार असू शकतो असा आत्ता प्राथमिक अंदाज आहे। आमची मागणी ही आहे की या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी झाली पाहिजे। या बँकेवर RBIचा प्रशासक नेमला गेला पाहिजे। माजी अध्यक्षांच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्या सगळ्या जप्त करून ठेवीदारांच्या ज्या काही रकमा आहेत त्या आधी दिलं पाहिजे आणि नंतर या बँकेचं मर्जर कसं दुसऱ्या चांगल्या बँकेमध्ये करता येईल याचा विचार केला पाहिजे। कारण अनेकांनी आपल्या रकमा इथे दिलेल्या आहेत। एकतर दादा सांगत होते की त्यांची 29 वर्षाची तरुण पत्नी, तिला कॅन्सर झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये तिची ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत। इथल्या घाटावर मोठी सभा घेऊन माजी अध्यक्षांनी काही गोष्टी जाहीर केल्या आणि नंतर प्रत्यक्षामध्ये जेव्हा ठेवीदार बँकेमध्ये गेले तेव्हा ठेवीदारांना हाकलून देण्यात आलं। अशा पद्धतीने अतिशय चुकीच्या पद्धतीचा उपयोग करून पैशाची अफरातफर करणे, बँकेला डुबवणे, अशा सगळ्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झालेले आहेत। काही ठिकाणी गुन्हे दाखल न करण्यासाठी म्हणून राजकीय आणि आर्थिक दबाव आणला जातो आहे। तर ह्या सगळ्या सिस्टीमच्या विरोधामध्ये आमची लढाई आहे। ही लढाई न्यायासाठी आम्ही लढत आहोत।